जय भीम साथियों। आज अतिशय महत्त्वपूर्ण विषय की वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय राजकारणामध्ये असणाऱ्या किंवा प्रादेशिक लेवलवर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर चालणारे प्रभावी पक्ष म्हणून ज्यांची या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, संपूर्ण भारतामध्ये ओळख आहे, अशा बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस मार्फत हे दोनही पक्ष बीजेपीची बी टीम असल्याचा जो आरोप केला जातो, त्या आरोपाच्या संदर्भाने आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। वंचित बहुजन आघाडी हे बीजेपीची बी टीम असल्याचा आरोप हा काँग्रेसच्या वतीनं वारंवार लावण्यात येत आहे, परंतु समाजामध्ये त्यावर व्यवस्थित साथियो हा आरोप आजचा नाही आहे। हा जो आरोप आहे, जेव्हा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देश पातळीवर म्हणा, जेव्हा आंबेडकरवादी पक्ष, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष जेव्हा या राष्ट्रीय राजकारणात किंवा प्रादेशिक लेवलवर जेव्हा आपला ठसा उमटवतो, तेव्हा काँग्रेसद्वारे किंवा काँग्रेसच्या समविचारी पक्षांद्वारे असा षड्यंत्र केले जाते की यांना काउंटर केलं गेलं पाहिजे। मग काउंटर करण्यासाठी सोपी मार्ग कोणता, तर त्याच्यावर बी टीमचा आरोप फार पूर्वीपासून लावला जातो। तुम्हाला एक उदाहरण सांगतो की हा जो 2024 मध्ये जो आरोप वंचित बहुजन आघाडीवर लागलेला आहे, महाराष्ट्रातलंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये लोकसभा 2004 चे इलेक्शन्सचा रिझल्ट तुम्ही पहा। लोकसभा 2004 मध्ये जे रिझल्ट लागलेले आहेत, जे निवडणूक झाली होती लोकसभेची, त्या 2004 च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला जो फार मोठा एक भूप्रदेश आहे विदर्भ म्हणून, आम्ही ज्या विदर्भामध्ये राहतो, या विदर्भामध्ये जवळजवळ 11 जिल्हे आहेत, 11 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये 2004 च्या निवडणुका जर तुम्ही तपासल्या, ते जर पाहिल्या, तर या 11च्या 11ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुजन समाज पार्टीनं एक सव्वा लाखाच्या वर मतं 2004 च्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीनं घेतली होती। 2004 च्या इलेक्शनचा जर तुम्ही रिझल्ट पाहिला तर विदर्भामधल्या 11ही जागांवर मला असं वाटतं त्यातली एक जागा अपवाद होती अकोल्याची, तिथं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर उभे होते, परंतु बाकी सर्व जागांवर त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीनं लाखाच्या वर मतं घेतली होती आणि त्याचा परिणाम असा झाला होता की संपूर्ण विदर्भामध्ये काँग्रेस पराजित झाली होती आणि सर्व 11च्या 11 जागा, इव्हन अकोल्याची सुद्धा जागा 2004 मध्ये बीजेपीची म्हणजेच भारतीय जनता पक्षाची निवडून आल्या होत्या। त्यावेळेस जेव्हा निवडणुकीची समीक्षा केली गेली होती, तर बहुजन समाज पार्टीवर म्हणजे बीएसपीवर काँग्रेस मार्फत एक आरोप लावण्यात आला होता की हे जे हा जो पक्ष आहे 2004 मध्ये बीजेपीची बी टीम असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीवर महाराष्ट्रामधल्या विदर्भामध्ये लागला होता आणि याच्या मागे जी भूमिका सांगण्यात आली होती की बीएसपीला विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली पाहिजेत किंवा विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बीजेपीचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रमोद महाजनांनी ताकद लावली होती, अशी चर्चा काँग्रेसने त्यावेळेस केली होती। प्रमोद महाजन जे भारतीय जनता पक्षाचे मोठे राष्ट्रीय लेवलचे लीडर होते, बहुजन समाज पार्टीला विजयी करण्यासाठी प्रमोद महाजन यांचा फार मोठा रोल आहे, अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसद्वारे 2004 मध्ये केला गेला आणि बहुजन समाज पार्टी ही दुसरे तिसरे कोणीही नसून प्रमोद महाजन जे त्या काळचे बीजेपीचे भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे लीडर होते, ग्रेड एचे लीडर होते, संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर ज्या प्रमोद महाजनचं नाव होतं, त्यांच्या नावाचा उपयोग करून बीजेपीची बी टीम असल्याचा सर्वप्रथम 2004 मध्ये याच विदर्भाच्या निवडणुकीकडे पाहून 2004 मध्ये बहुजन समाज पार्टीवर म्हणजे बीएसपीवर काँग्रेसनं हा आरोप केला आणि साथियो त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये कधीही विदर्भामध्ये बहुजन समाज पार्टी ही कधीही उभी राहिली नाही। हा नंबर 1 चा मुद्दा।
नंबर 2, त्यानंतर जवळजवळ 15 वर्षाचा कालखंड लोटल्याच्या नंतर 2019च्या निवडणुकीमध्ये असं निदर्शनास आलं की वंचित बहुजन आघाडी जी आहे, ही वंचित बहुजन आघाडी विदर्भामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येनं मतं घेऊन त्यावेळेस समोर आली आणि त्याला काउंटर करण्यासाठी, वंचितला काउंटर करण्यासाठी काँग्रेसकडे कुठलाही मटेरियल नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारची भूमिका ठोस अशी काँग्रेस घेऊ शकत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या जे तज्ज्ञ लोक आहेत, जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत, यांनी विचारपूर्वक जे ज्याला म्हणता येईल समीक्षा केली आणि समीक्षेच्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला की यांच्यावर केवळ मात्र आपण बीटमध्ये 41 लाख मतं घेणारी वंचित बहुजन आघाडी 2024च्या निवडणुकीमध्ये 50% म्हणजे 41च्या अर्धे जर आपण केले तर 20 लाख होता. त्या 20 लाखापेक्षाही कमी जवळजवळ 15-16 लाखावर सगळं गणित संपलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याचं कारण असं आहे की बीजेपीची बी टीमचा आरोप हा फार मोठ्या प्रमाणावर लावला गेला आणि याला काउंटर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रयत्न केले नाही. साथियो, केवळ हा आरोप लावूनच काउंटर का केलं जाते? बाळासाहेबांवर टीका करून काउंटर का केल्या जात नाही किंवा वंचित बहुजन आघाडीवर टीका करून का काउंटर केल्या जात नाही? कारण साथियो, त्यांच्यावर आरोप लावून जर त्यांनी किंवा त्यांच्यावर टीका करून जर त्या काँग्रेसनं जर टीका करून प्रचार केला बाळासाहेबांवर तर समाजात प्रतिक्रिया निर्माण होते. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला वर्तमानामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे साहेबांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले तर संजय राऊत वारंवार सॉफ्ट कॉर्नर भाषा सध्या बाळासाहेबांसंदर्भात वापरतात आणि त्याच ठिकाणी इतर लोकांच्या संदर्भामध्ये संजय राऊत एकही टीका करण्याची संधी सोडत नाही. परंतु बाळासाहेबांच्या संदर्भात संजय राऊत कधीही टीका करत नाहीत, एकदम नरमाईची भूमिका घेतात आणि बाळासाहेब आंबेडकरांना अतिशय शांतपणे दोष देतात की हे आमच्यासोबत आले नाहीत आणि दुसरीकडून प्रचार केला जातो काँग्रेसच्या मार्फत की बीजेपीची बी टीम आहे. साथियो, हा डावपेचाचा भाग होता. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे बोललेलो आहोत. परंतु हा जो डावपेचाचा भाग होता, या डावपेचाच्या भागामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या समाजाचं फार मोठं नुकसान झालं. आज आमच्या समाजाचे 41 लाख मतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटली होती, परंतु तसं 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही टिकवू शकलो नाही. आमची एकी आम्ही टिकवू शकलो नाही महाराष्ट्रामध्ये. याचं मौलिक कारण असं आहे की समाजामध्ये प्रतिक्रिया निर्माण होऊ नये. हा फार महत्वाचा विषय आहे की समाजामध्ये प्रतिक्रिया निर्माण होऊ नये म्हणूनच काँग्रेस आणि शिवसेनेनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अशा प्रकारची नरमाईची भूमिका घेतल्याचं त्या ठिकाणी लक्षात येत आहे. साथियो, प्रतिक्रिया म्हणजे काय तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1968 मध्ये साधारणतः जेव्हा शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली होती त्यावेळेस त्या स्थापना दिनाच्या प्रसंगी मला वाटतं कोणीतरी देशपांडे की जोशी नावाचे ब्राह्मण होते, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी तिथं आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं होतं. त्या भाषणामध्ये हिंदू धर्माच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये ते ब्राह्मण महाशय त्या ठिकाणी सांगतात की जर तुम्हाला हिंदू धर्माचा प्रचार करायचा असेल तर समाजामध्ये प्रतिक्रिया निर्माण करा. याचा अर्थ आमच्या लोकांना आजही समजत नाहीये. 68 मध्ये त्या लोकांनी समजून सांगण्याची भूमिका घेतली होती, आम्हाला आजही समजत नाहीये. जर बाळासाहेबांच्या विरोधामध्ये जर त्यांनी टीका केली असती, जर वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये जर टीका केली असती आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपचे लोक एकमेकांवर भिडतात त्या पद्धतीने जर भिडले असते तर सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे लोक सुद्धा भिडले असते. परंतु समाजामध्ये विषय असा झाला असता की संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये प्रतिक्रिया निर्माण झाली असती आणि प्रतिक्रिये स्वरूप संपूर्ण समाज बाळासाहेबांच्या मागे उभा राहिला असता. आज घडीला महाराष्ट्रामध्ये 80 लाख ते 1 करोड बौद्ध समाज आहे. तो बौद्ध समाज 2019 मध्ये 41 लाखाच्या संख्येनं बाळासाहेबांच्या पक्षाच्या मागे उभा राहिला होता. जर प्रतिक्रिया निर्माण झाली असती, त्यांनी जर टीका केली असती किंवा वादविवाद घडला असता
स्पर्धा जर लागली असती तर प्रतिक्रिया निर्माण झाली असती, आणि प्रतिक्रिया जर निर्माण झाली असती तर संपूर्ण बुद्ध समाजाचे जवळजवळ 60 ते 70 लाख मतं यावेळेस बाळासाहेबांच्या पक्षाला मिळाले असते. असं घडू नये, किंबहुना 2019ची जे संख्या आहे ती पण टिकू नये म्हणून बीजेपीचा बी टीम हा साधा आरोप लावायचा आणि समाजात कुठलीही प्रतिक्रिया निर्माण होणार नाही. समाजातले जे आंबेडकरी समुदाय आहे हा प्रतिक्रियेत येऊन मतदान करणार नाही याची काळजी घ्यायची, ही भूमिका काँग्रेस आणि शिवसेनेची होती, जे आमच्या बुद्धिवंत लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते केवळ समजून घेणं गरजेचं नाही आहे तर त्याचा प्रचार सुद्धा समाजात करणं गरजेचं आहे. आणि साथियो, त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे बीजेपीचा, वंचितला बीजेपीची बी टीम म्हणण्याच्या माग. एक वेळेस इथला जो मनुवादी वर्ग आहे तो मायावतींना एक्सेप्ट करू शकते, एक वेळेस मायावतींना एक्सेप्ट करू शकते, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातून जर एखादा आंबेडकरवादी जर राष्ट्रीय राजकारणात जात असेल, लक्षात घ्या हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि ऐतिहासिक घटना आहे, हे ऐतिहासिक पुरावे आहेत या गोष्टीला, की जर महाराष्ट्राच्या राजकारणातून एक आंबेडकरवादी नेता जर राष्ट्रीय राजकारणात जात असेल तर तो देश पातळीवर परिवर्तन घडवण्याची ताकद ठेवतो. याचा इतिहास त्यांना माहित आहे, याचा इतिहास मनुवाद्यांना माहित आहे. म्हणून त्या ठिकाणी ते काळजी घेतात की एनी हाऊ कंडिशन मध्ये महाराष्ट्रातला राजकारणी जो आंबेडकरवादी आहे त्याला राष्ट्रीय राजकारणात येण्यापासून रोखण्याचं ते निरंतर 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 षडयंत्र करत असतात. आणि त्याच षडयंत्राचा एक भाग आहे की सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये केवळ बीजेपीच लढत नाही तर बीजेपी आणि काँग्रेस आणि त्यांचे जे समविचारी पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी, रासप आणि आणखी छोटे मोठे जे पक्ष आहेत हे सर्व एकत्रित येऊन एकच प्रयत्न करत राहतात की आंबेडकरवादी नेता, महाराष्ट्रातला आंबेडकरवादी नेता हा राष्ट्रीय राजकारणात पोहोचला नाही पाहिजे. कारण जर तो राष्ट्रीय राजकारणात जर महाराष्ट्रातला आंबेडकरवादी नेता जर पोहोचला तर त्या ठिकाणी तो इतिहास घडवतो आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवतो. एवढंच नाही तर बहुजन समाजाला, एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटी समाजाला, त्या ठिकाणी मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बुद्धिस्ट हे जे अल्पसंख्याक धर्माचे लोक आहेत या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेत तो येतो आणि परिणाम स्वरूप यांचं बीजेपी आणि काँग्रेसचं जे राजकारण आहे हे संपुष्टात येण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी येते. याचा ऐतिहासिक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामधून सर्वप्रथम जर असं म्हणता येईल आपल्याला राष्ट्रीय राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणूस ज्यांचं महाराष्ट्र हे कर्मभूमी आहे ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. हे सर्वप्रथम राष्ट्रीय राजकारणात गेले आणि या भारताचं संविधान लिहून त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय समाजकारणामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं, आपला ठसा उमटवला. बाबासाहेबाच्या नंतर जर तुम्ही कांशीरामजीचा विचार केला तर कांशीरामजीचा विचार जो आहे, तुम्हाला असं वाटत असेल की कांशीरामजी हे पंजाबमध्ये त्यांचं गाव होतं आणि त्यांची जे राजकीय प्रवास आहे तो उत्तर प्रदेशमध्ये झाला. परंतु साथी मी तुम्हाला सांगू इच्छितो, सामाजिक आणि राजकीय चळवळीची सुरुवात कांशीरामजीनं महाराष्ट्रातूनच केली होती आणि पुण्याच्या महानगरपालिकेवर त्यावेळेस कांशीरामजीनं महानगरपालिकेमध्ये सत्ता आणली होती. तर त्यामुळे त्यांची सुद्धा सुरुवात ही महाराष्ट्राच्या धर्तीतून झालेली आहे आणि जे राष्ट्रीय राजकारणात ते पोहोचले ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे, छत्रपती शाहू महाराज जे महाराष्ट्राचे कर्मभूमी सर्व महाराष्ट्रामध्येच, त्याच्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, ह्या सर्व महापुरुषांची विचारधारा घेऊन यांचाच पदर पकडून ते राष्ट्रीय राजकारणात गेले आणि तिथं ते सफल झाले. साथियो, 2024 मध्ये जर वंचित बहुजन आघाडी जर काही सीट्स घेऊन त्या ठिकाणी किंवा होती त्याच्यापेक्षा प्लस मध्ये जर मतं घेऊन त्या ठिकाणी जर समोर आली असती तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो
की राष्ट्रीय राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीचं फार मोठं वजन वाढलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं श्रद्धे बाळासाहेबांनी जर केलं असतं तर या भारताच्या संसदेमध्ये, भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये आंबेडकरी समुदायाला फार मोठा न्याय मिळाला असता. केवळ आंबेडकरी समुदाय म्हणजे केवळ महाराष्ट्रातले बुद्धिस्ट लोक नाहीत, तर तमाम देशातील SC ST आणि OBC लोक आहेत, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बुद्धिस्ट लोक आहेत. या सर्व अल्पसंख्याक धर्मीयांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व किंवा त्यांचा नेता त्या ठिकाणी त्याचं प्रतिनिधित्व करत आहे असं त्यांना जाणवलं असतं. म्हणून हा षड्यंत्राचा भाग होता की समाजात